मित्रांनो, स्वागत करत आहोत माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तुम्हाला वाटत असेल हा कुठे चाललाय? आई जाऊली. आता चाललोय आम्ही डॅम्पला. काम नव्हतं आज घरी, आज चाललोय डॅम्पला. काय नव्हतं, मी जाणार होतो विक्रोळीला. ती पिंक झाड आहेत ना, तिकडे जाणार होतो आज सकाळी उठून. विचार केलेला जातो म्हणून तिकडे, पण नंतर एका मैत्रिणींनी मेसेज केला की आपण डॅम्पला जाऊया, तिकडे एक्सप्लोर करायला काय काय मस्त जागा आहेत. मला नंतर मी एका रील स्क्रोल करत होतो, मग एकाची व्हिडिओ बघितली मी की डॅम्पमध्ये म्हणजे तिकडे विक्रोळीला की फुलं पडत आहेत म्हणून. ती पिंकवाली गेलोच नाही ना, म्हणून आज जात होतो. फुलं पडत आहेत, मी मला आता मतलबच नाहीत फुलं पडत आहेत तर जाऊन मला जाण्याचा काय फायदाच नाही उरला. मी बोललो की चल डॅम्प एक्सप्लोर करूया. मी पण डॅम्पला गेलो नाही, किती वर्ष गेलो नाही. डॅम्प आपण एक्सप्लोर करूया, व्लॉग पण बनेल. जातो आता तिकडेच. ती आता ठाण्याला भेटणार आहे, ठाण्यालाच चाललो आहे. ठाण्याला पिकअप करणार आणि तिथून 25 किलोमीटरचा रस्ता आहे. मी बघितला डॅम बघितला की छोटा मोरवे डॅम्प आहे. चांगला डॅम्प आहे, एक नंबर. काही जागा यार, बादशाह. आपण नक्कीच हे द्या, पण आता मी एक्सप्लोर करणार त्याला, बघणार कसा आहे कसा नाही. पण मी आता फोटोज व्हिडिओ बघितल्यात काल की एक नंबर आहे स्पॉट. म्हणजे असं पाणीमध्ये जाणार नाही, फक्त बघणार डॅम आणि परत रिटर्नच येणार आहे आम्ही. मजा येणार आज मजा येणार आहे. एकटाच आहे, इथून निघालो आहे मी. चला आता भेटूया, डायरेक्ट तिच्या लोकेशनला भेटूया आपण डायरेक्ट. बघू शकता तुम्ही इथे बघा, पिंक झाडं आहेत. पिंक झाडं आहेत. पिंक झाडं आहेत इथे, तुम्ही बघू शकतात. विक्रोळीला आलो आहे, जस्ट पोचलो आहे. मला इथे नुसतं आहेत पिंक आहेत, म्हणजे झाडं आहेत, फुलं आहेत. फुलं बिलं एवढी पडलेली आहेत. तुम्ही या इथे 2 दिवसापर्यंत असतील असं वाटतं मला, पण आहेत, नॉर्मली आहेत. या इकडे बाई. मी पण आता आल्याच्या नंतर मी आता इथे येणार, 2-3 शूट करणार आणि जाणार. मग भारी आहे. मला वाटतं की नसतील, म्हणजे 4-5 जणांनी व्हिडिओ टाकलेला की फुलं पडतायत, येऊ नका म्हणून मी पण त्यांच्या हिशोबाने झालो होतं, नाही येत होतो. चला आता भेटूया आपण. चलो आता आपण जाणार आपण तिकडे आणि मजा करणार, बेइज्जत मजा करणार आता. चल तो टेम्पो बघा, थोडी डेंजरस टेम्पो आहे. असं वाटणारी पडणार आहे की काय. बघा टेम्पो बघा, समोर बघा माझा टेम्पो चालतं. त्याच्या पुढे जातो, आपल्याला झालं लेट, पडायचा वेळ. आई झवली, गाण फाडून आता त्याला, गाण फाडून. एवढं इथे टोल नाका, इथे काय माहीत नाही कुठलं आहे, पण टोल नाक्याच्या पुढे एक हे आहे ना, मोठा खड्डा आहे. म्हणजे खड्डा नाही तो, असा डोंगर आहे, दगड आहे मोठा. आई नाही समजत मोठा. आई तो उडवला. मी बोललो भाई गेलो. डेंजर खड्डा आहे. इथून फक्त आता 3 मिनटं आहेत जायला. बघा इथे एक कोटेश्वर मंदिर आहे, बाजूला जा, पुढे आहे कोटेश्वर मंदिर. मला मॅपवर दाखवते 3 मिनटं. मला आणि पेट्रोल पण भरायचं आहे मला आता. काय भारी व्ह्यू आहे, एक नंबर. बाजूबाजूला डोंगर आणि एक रस्ता आहे. असा व्ह्यू पाहिजे आपल्याला फिरायला. या एकदा ह्या रोडवर, पण हायवे नाही. ठाण्यापर्यंत तुम्हाला हे भेटेल हायवे, त्याच्यानंतर पुढे काहीच मतलब हायवेच नाही. पूर्ण स्पीड ब्रेकर. रस्ता चांगला नाही, एकदम खराब घाणेरडा रस्ता आहे. पण इकडचा रस्ता एक नंबर आहे. तुम्ही या नक्की विजिट करा इथे, आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मजा येणार आहे. आव्हानो आता आलो आहे आम्ही कुठे, छोटा मोरवे डॅम्प आहे इथे. मला पण एवढं नाव नाही माहिती काय डॅम्प आहे भाई. सवाल आहे. एक नंबर व्ह्यू आहे बघा तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. समोर बघा, काय व्ह्यू आहे यार, एक नंबर व्ह्यू आहे. भारी यार, हा नजारा एक नंबर आहे. बघा हा नजारा आहे ना, बादशाह आहे यार, एक नंबर आहे. भारी जागा, भारी आहे. तुम्ही नक्की विजिट करा इथे या. आणि मी पण ग्रुपसोबत येणार आहे इथे.
दुसऱ्यांदा येणार, म्हणजे आता पहिल्यांदा आलो आहे मी, दुसऱ्यांदा परत येणार आहे मी. पण काय जागा आहे यार, मस्त भारी आहे. फुल आहे ना, फुल हेवेन आहे, फुल हेवेन आहे. एक नंबर जागा आहे, एक नंबर. काय आहे बघा ना, आत्ताच हे झालं आहे, सनराईज झालं आहे. एक नंबर सनराईज आहे, एक नंबर सनराईज आहे, एक नंबर. असं भारी वाटलं ना, भारी वाटलं ना, एक नंबर आहे. काय आता मी फोटो बिटो टाकणार, रावस रावस आहे, काय शब्दच नाही बोलायला इथे. हे बघ काय आहे, ही जागाच बघा ना, काय आहे ही जागा. एक नंबर जागा, एक नंबरच. शब्दच नाही यार, बोलायला शब्दच नाही या जागेला. हा ब्रिज आहे इथे, कुठला हे टा मार्वे डॅम्प. सही जागा आहे, सही. हा बघा इथे डॅम्प आहे, एक नंबर भारी डॅम्प आहे. आणि हे बघा स्पॉट बघा, हा इकडचा स्पॉट, तो इकडचा स्पॉट. एक नंबर जागा, पण एक नंबर आहे. काय बोलू समजत नाही. एन्जॉय करायला ना एक नंबर आहे, एन्जॉय करायला. डॅम बघा ना तुम्ही, भारी आहे. व्ह्यूच एक नंबर. चारी बाजूला डोंगर आहेत, चारी बाजूला डोंगर. व्ह्यू एक नंबर आहे. आणि कॅम्पिंग करायला एक नंबर जागा आहे, भारी जागा आहे कॅम्पिंग करायला. सनराईजचे फोटो बिटो एकदम भारी काढलेले आहेत. व्ह्यू भारी आहे, धबधबा एकदम भारी आहे. नदी बिदी पाणी बिनी साचलं. इंस्टा 360ची स्टिक आणायलाच विसरलो मी आज. नाहीतर एक नंबर व्ह्यू, एक नंबर जागा बिगा, म्हणजे प्रॉपर एक रील झाली असती. 360 आणला, 360 आहे माझ्याकडे, पण हे आणायलाच विसरलो, स्टिक आणायला विसरलो 360ची. आपला सेटअप GoPro ॲक्शन DJI ॲक्शन 5 Pro. काल माझा इंटरकॉम पण हे होत होता, डिस्कनेक्ट होत होता. तो पण सकाळी रात्रीच किती वाजता, लय लेट झोपलो. त्याच्यानंतर मी कनेक्ट यूट्यूबला व्हिडिओ बघून मी कनेक्ट केला, तरीसुद्धा होत नव्हता कनेक्ट. म्हणजे ब्लूटूथमध्ये नावच नाही येत होतं मला इंस्टा याचा इंटरकॉमचा. माझा ते केलं आहे मी सॉल्व प्रॉपर. पण हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. मी मित्राला घेऊन एकदा इथे हे करायला येणार, म्हणजे कॅम्पिंग करायला येणार मी इथे. दोघा तिघांना घेऊन येणार. लांब नाही, ठाण्यापासून फक्त ठाण्यावरून नका येऊ तुम्ही डायरेक्ट या नवी मुंबईवरून या. पनवेलवरून किती लय लांब नाही, 20 मिनटं आहे, 20 पण नाही, खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. पण हा व्ह्यू बघण्यासारखा आहे, बघण्यासारखा. हेवेन आहे, फुल हेवेन. काय सनसेट आहे, सनसेट पडताना काय व्हिडिओ येईल. सनसेट प्लस हा डोंगर बघा, डोंगर एक नंबर आहे रावस. हा ब्रिज आणि हा बघा स्पॉट, एक नंबर. आणि हा पण मला वाटलेलं की पाणी बिणी नाही येणार एवढं, डॅम बीम, पण हा इथे प्रॉपर डॅम आहे. चला भेटूया आपण खाली. आता खाली जातो आहे, दाखवतो तुम्हाला सगळं. हा बघा डॅम बघा, सॉरी इथे डॅम चालू आहे. हा बघा डॅम चालू आहे, हाय चालू, थोडंच चालू आहे. मारे बा आम्ही इथून आलो, इथून एकदम वरतून आलो आहे, तिकडून आलो आहे. पण भारे, एक नंबर स्पॉट. जागा मस्त आहे भाई, जागा. आज खुश झालो मी, आज माझा दिवस काय गेला, भरून गेला. आज दिवस माझा भरून गेला. आज खुश आहे, खुश बघा. अरे चला आता 10-15 मिनटं बसता आणि चला आता भेटूया पुढे. आता निघत आहे. मस्त व्ह्यू होता, भारी वाटलं. पूर्ण दिवस आजचा भरून गेला असं वाटलं, भारी. मजा आली. या भाई इथे विजिट करा, इकडच्या डॅम्पला विजिट करा. नंतरचे फोटो बिटो पण भारी झालेत. तो खांडेश्वर डॅम आहे पुढे, तो पण भारी आहे. आणि हे पण आहे, माथेरान पण इथून जवळ आहे, कर्जत पण जवळ आहे, नवी मुंबई पण जवळ आहे. मजा आली. आता इथून डायरेक्ट घरीच जाणार. तो एक
विक्रोळीचा पिंक झाडाचा स्पॉट बघणार, फोटो बिटो काढणार, तिकडून डायरेक्ट घरीच जाणार. मुंब्रादेवी आई मुंब्रादेवीचं मंदिर दुसऱ्या रोडने आलो. आता येताना तो रोड खूप खराब होता, आता तर दुसऱ्या रोडने चाललो. ह्या रोडने बघूया. आम्हाला रोड मला माहीत होता, इथे आलेलो मी एकदा या साईडला, तळोजा साईडला. मित्रांनो, आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मजा आली आज डॅम्पला. खूप म्हणजे वर्षांनीच डॅम्पला मी गेलोच नव्हतो. मी. आणि एक जण बोलली मला मैत्रीण की चल म्हणून, डॅम्प भारी आहे तो एक्सप्लोर करायला. ती पण नव्हती गेली होती, मी गेलो पहिल्यांदा. मजा आली आणि त्याच्यापेक्षा खांडेश्वर डॅम्प आहे त्याच्याच पुढे आहे, जरा 20 मिनटं पुढे आहे. तो पण भारीच आहे डॅम्प. चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपण लवकरात आता मी पण विचार करतो शनिवार रविवार व्लॉग टाकत जाऊ दररोज. चला भेटूया. चला बाय बाय.